आज आपल्या काळूभाऊनी 12 टायर गाडी चालवली. त्याच्या शेजारी मी बसलो होतो म्हणून मला जरा भीतीच वाटत होती. आणि आमच्या बरोबर वैभवी होता. खरं तर ती वैभवची गाडी होती. वैभवच्या गाडीला जर काय झालं तर त्याचा पप्पा त्याला काय सुट्टी देणार नाही, त्यामुळे वैभवला जरा टेन्शनच येत होतं. पण काळूभाऊ त्याला म्हणत होता मी भाऊ ट्रेन सुद्धा चालवलेली, ही गाडी तर माझ्यासमोर जाट जुटे, म्हणून काळूभाऊ जरा गाडी पळवायच्या मागं लागला होता. तसं तसं वैभवचं टेन्शन वाढत चाललं होतं. मग तिथून आलो आपण घरी आल्यावर आपल्या काळूभाऊनी येडे चालू केले. म्हणलं आता मी पाणी बघणारे आणि बोर पशीच गेल्यावर नारळ उचलायला लागला. आता सगळ्यांना वाटायला लागला हा काय पानाडी झाला काय. मग तिथनं आपण निघालो होतो रिंगण खेळायला. रिंगण खेळणं ही एक आमची सवय झालेली आहे आणि आता आम्हाला ती रोज केल्याशिवाय आमचं मन समाधान होत नाही, म्हणून आम्हाला रोज खेळायला जावं लागते. आता काळूभाऊला रिंगण आखण्यासाठी कोणा दांडकं देत नव्हतं, त्यामुळं काळूभाऊनं गाडीने 0 टन मारून रिंगण आखत होता. म्हणलं आता बघा तुमच्यापेक्षा माझं गोल्ड रिंगण होणार आहे. पण एका कार्यकर्त्याला लय बेकार राज्य आलं. कार्यकर्ता कमीत कमी 1-2 किलोमीटर गेला होता खेळत. याचं राज्य घेता रात्र झाली पण राज्य काही फिटलं नाही. आपला ब्लॉग असाच पाहत राहा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.